नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण अभ्यासणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7. पाठाचे नाव आहे दिव्याच्या शोधामागचे दिव्य. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. यांचा जन्म 1947 मध्ये झाला. हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. संस्कार शिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथनातून बालविकास इत्यादी पुस्तके यांची प्रसिद्ध झालेली आहेत. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारी 1857 अमेरिकेतील मिलान या एका छोट्याशा गावी एडिसनचा जन्म झाला. ते फक्त 3 महिने शाळेत गेले, कारण शिक्षकांनी त्याला विद्यार्थीचा शिक्का मारला होता. याला काहीच येत नाही, हा भविष्यात काहीच करू शकत नाही, आणि त्यामुळे त्यानंतर ते शाळेत गेलेच नाहीत. घरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते करून बघायचे. घरातील लोक त्रासून जायचे, कंटाळून जायचे, म्हणून त्यांनी आपल्या घराच्या बाहेरच एक छोटीशी प्रयोगशाळा थाटली. रासायनिक वस्तूंसाठी रसायने खरेदी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते, म्हणून त्यांनी वर्तमानपत्रे विकली आणि जी पैसे मिळाली त्या पैशांमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असत. रेल्वे स्टेशनवर टेलिग्राम ऑपरेटरचे काम त्यांना मिळाले. तारायंत्राला त्यांनी घड्याळ बसवले, त्यामुळे ते तासातासांनी एडिसनला संदेश पाठवी. 1869 टेलिग्राम इंजिनियर ते झाले. ग्रामोफोनचा शोध एडिसनने लावला. सिनेमा, रेडिओ, फोनवर बोलणे हे एडिसनमुळेच आहेत. अशा रीतीने एडिसन जे आहे, थॉमस अल्वा एडिसन यांचे डोंगरा एवढे, आभाळ एवढे आपल्यावर उपकार आहेत. तर अशा रीतीने एडिसन आणि डॉक्टर अनिल गोडबोले यांचा परिचय मी आपल्याला दिला. या पाठात काही कठीण शब्द आहेत, त्या कठीण शब्दांचा अर्थ मी आपल्याला सांगते. दिव्य, अग्निपरीक्षा, चमत्कार. गढणे, बुडून जाणे. वेडगड, वेड्यासारखे, विचित्र. गंभीरपणे, विचारपूर्वक. थट्टा, चेष्टा किंवा मस्करी. आव्हान स्वीकारणे, एखादी गोष्ट करून दाखवणे. वैशिष्ट्य, विशेषता. प्रखर, तेजस्वी. नोंद, टिपण. उमेद, जिद्द. रूपांतर, स्वरूपात बदल. महोत्सव, मोठा सण. चिकाटी, पाठपुरावा. अनुमान, निष्कर्ष. हिंस्र, पाशवी. तर अशा रीतीने हे शब्दार्थ होते. आता आपण बघूया पाठ. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस होते. वसंत ऋतूचे दिवस 1879 साली काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला किंवा इतर प्रेक्षणीय ठिकाणी तुम्ही जात असणार, तशाच रीतीने सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मित्रांसोबत थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. कुठे जमले होते शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी? एका डोंगराळ भागातील खेडेगावामध्ये. आणि त्यावेळेस तिथे सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरलेला होता आणि शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी तेथे जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. सर्व मित्रमंडळी जे शास्त्रज्ञ होते, ज्योतिषी होते, त्यांच्या आपसामध्ये गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन मात्र त्यांच्यामध्ये मिश्रित झालेला नव्हता, तर तो एका वेगळ्याच विचारामध्ये डुंबून गेला होता, बुडून गेला होता. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात घडलात? एका मित्राने विचारले की एडिसन साहेब, तुम्ही एवढ्या कोणत्या विचारामध्ये घडला आहात?
गुंग झाला आहात. त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगड विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात, असे त्यांचे मित्र म्हणाले. वेडगड म्हणजे विचित्र. मला वेडगड म्हणा किंवा काहीही म्हणा. एडिसन म्हणाले की मला तुम्ही वेडगड म्हणा, विचित्र म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. त्यांनी आपल्या मित्राला सांगितले की खरोखर तुम्ही मला वेडे म्हणा, विचित्र म्हणा, परंतु खरोखर या सूर्यग्रहणामुळे जो अंधार पसरला आहे, या अंधारामध्ये प्रकाश मिळावा लोकांना, आणि तो पण सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्यांना उपयोगी पडेल, कमीत कमी किमतीत मिळेल, याचा मी विचार करत आहे. त्यासाठी मी नवीन अशी काही वस्तू शोधात, प्रकाश देणारी वस्तू तयार करण्याच्या शोधात आहे. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले. तुम्हाला ही थट्टा वाटते? थट्टा म्हणजे चेष्टा, मस्करी. ते म्हणाले, तुम्हाला ही मस्करी वाटत आहे, चेष्टा वाटत आहे, तुम्ही माझी थट्टा करत आहात. पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? पण मी हे सर्व करून दाखवणार आहे. माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. माझ्या मनात जी कल्पना आलेली आहे ती वस्तू शोधण्याचे, म्हणजे मी ते करून दाखवण्याची, ती गोष्ट करून दाखवण्याचे आवाहन स्वीकारले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एडिसन सहजपणे बोलून गेले. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. कोणतीही गोष्ट त्यांच्या मनामध्ये आली, कोणती कल्पना त्यांना सुचली, नवीन कोणता तरी प्रयोग त्यांच्या डोक्यात आला की ते सतत त्यांच्या अंगी जिद्द होती, चिकाटी होती. पाठपुरावा करणे म्हणजे चिकाटी असणे. त्या जिद्दीने, चिकाटी त्यांच्या अंगी होती. एडिसनचे हे एक वैशिष्ट्य होते. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. सर हॅम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज पाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते, कारण त्याच्यासाठी कार्बन कुठून आणायचा एवढा? ते कार्बनचे तुकडे कुठून आणायचे? हे खर्चिक असणार. सर्वसामान्य माणूस ते खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांची सोय होणार नाही. जीवनामध्ये त्याचा प्रत्येकाला उपयोग होणार नाही. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. कार्बन जळला किंवा कार्बन जळत असेल तर त्याचा काय होतो? विषारी वायू तयार होतो. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. तो फार तेजस्वीसुद्धा असायला नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही कोणाला होऊ नये. हे कसे जमायचे? असं डोक्यात एडिसनच्या विचारचक्र सुरू झाले. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालू असते. कोणताही शोध एकाएकी लागत नाही. त्यासाठी निरीक्षण शक्ती असली पाहिजे, त्याबरोबर निष्कर्ष काढता आले पाहिजे, ते प्रयोग करता आले पाहिजे, पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याचे चक्र हे सतत चालूच असते. एकाच वेळेस प्रयोग केला आणि तो सफल झाला असेही नाही. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. व्यवहार्य नव्हता म्हणजे योग्य नव्हता, आणि तो परवडेल असाही नव्हता. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र म्हणजे पाशवी, पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथपर्यंतच बघूया आणि पुढचा भाग बघूया. भाग नंबर 2मध्ये आपण पुढच्या म्हणजे दिव्याच्या शोधामागचे दिवे भाग 2मध्ये या पाठातील पुढचा भाग अभ्यासूया. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल.